नमस्कार बाळांनो, मी कल्पना पाटील मॅडम. आज आपण आपल्या इयत्ता 8वीच्या बालभारती या पाठ्यपुस्तकातील 3ऱ्या विभागाला आपण सुरुवात करतोय. पहिला धडा आहे त्यातला म्हणजेच 11वा, स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा. या पाठाचे लेखक आहेत सुनील चिंचोलकर. 1951 त्यांचा जन्म आहे आणि मृत्यू आहे 2018. अतिशय सुप्रसिद्ध असे हे लेखक आहेत, संत साहित्याचे अभ्यासक आहेत. सुनील चिंचोलकर हे समर्थ रामदासांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवणारे एक प्रसिद्ध लेखक आहेत. समर्थ रामदासांचे व्यवस्थापन, संस्काराचे मोती, विद्यार्थ्यांचे श्री रामदास, श्री दासबोध, विवरण संच 1 ते 6 भाग, 10 संत चरित्र अशी अनेक पुस्तकं त्यांची प्रसिद्ध आहेत. शिवसमर्थ पुरस्कार, कृतज्ञता पुरस्कार, समर्थ रामदास पुरस्कार असे अनेक पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेले आहेत. या पाठामध्ये आपण काय शिकायचे बाळांनो, तर स्वामी विवेकानंद यांच्या भारत यात्रेदरम्यान जे प्रसंग आलेले आहेत त्यात स्वामी विवेकानंदांच्या वाचनाची गती, त्यांची आकलन शक्ती याविषयीचं वर्णन आलेलं आहे. भारत यात्रेच्या समारोप प्रसंगी कन्याकुमारी येथील शिलाखंडावर स्वामी विवेकानंद 3 दिवस ध्यानस्थ बसले होते. सलग 3 दिवस आणि 3 रात्री त्यांनी भारत भूमीच्या सद्यस्थितीचं आणि त्या परिस्थितीमध्ये आणण्याविषयीचं चिंतन केलेलं आहे. या प्रसंगामधून स्वामीजींची राष्ट्रभक्ती आणि जनसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याची आंतरिक तळमळ दिसून येतं. प्रस्तुत पाठ हा मानवतेचा महापुजारी स्वामी विवेकानंद या पुस्तकातून घेतला आहे. तर बाळांनो, या पाठामध्ये स्वामी विवेकानंदांनी जी भारत भ्रमण केलेला आहे, संपूर्ण भारतामध्ये त्यांनी जो काही प्रवास केलेला आहे त्यातले काही प्रसंग आलेले आहेत. या प्रसंगामधून स्वामी विवेकानंदांची जी अद्भुत स्मरणशक्ती आहे, तसंच प्रतिकूलतेवर मात कसं करायचं ही जी जबरदस्त मानसिक शक्ती आहे त्याचं दर्शन आपल्याला या ठिकाणी घडतं. सर्वसामान्य भारतीय माणसांबद्दल स्वामींच्या मनात कळकळ या ठिकाणी व्यक्त होताना आपल्याला दिसते. समोर चित्र दिसते बाळांनो, ते स्वामी विवेकानंद यांचं आहे. आता आपण प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करूया. ज्या देशाची आपल्याला सेवा करायची आहे, ज्या समाजाची आपल्याला सेवा करायची आहे, तो देश, तो समाज एकदा डोळ्याखालून घालावा म्हणून स्वामी विवेकानंदांनी हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत भ्रमण केलं. की ज्या भारत देशाची आपल्याला सेवा करायची आहे, या भारतामध्ये राहणारा हा जो समाज आहे, या समाजाची आपल्याला सेवा करायची आहे, तो देश, तो समाज कसा आहे तो पूर्ण म्हणून त्यांनी काय केलं, संपूर्ण भारतामध्ये अगदी भारताच्या उत्तरेकडील हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत, दक्षिणेपर्यंत त्यांनी भ्रमण केलं. भ्रमण करणं म्हणजेच सर्वत्र फिरणं, की संपूर्ण भारतामध्ये त्यांनी प्रवास केला. पोरबंदरच्या वास्तव्यामध्ये, आता पोरबंदर कुठे आलं बाळांनो, गुजरातमध्ये. पोरबंदरच्या वास्तव्यामध्ये स्वामी विवेकानंद काही इंग्रजी ग्रंथांच्या खंडाच्या खंड वाचत असत. खंड म्हणजे एक मोठं जाड पुस्तक असतं, म्हणजे मोठी मोठी जाड पुस्तकं असतात, 300, 400 किंवा 500, 1000 पानांची असतात. तर अशी खंडच्या खंड ते वाचत असत. ते रोज एक खंड वाचायचे, म्हणजे पूर्ण एक पुस्तक रोज एक वाचून काढायचे आणि तो ग्रंथपालाला परत करायचे. त्यांनी 3 खंड एकेका दिवसात वाचून परत केले. ग्रंथपालाने स्वामीजींच्या शिष्याला विचारले की स्वामीजी न वाचता पुस्तक परत करतात वाटतं, कारण एका दिवसामध्ये एवढा मोठा खंड वाचून होणं हे शक्यतेच्या बाहेर आहे, असे घडूच शकत नाही. बघा, एवढा मोठा खंड आहे, एवढी जाड पुस्तकं आहेत, स्वामीजी रोज एक पुस्तक वाचायचे आणि परत ग्रंथालयामध्ये रिटर्न म्हणजेच परत शिष्याकडे पाठवून द्यायचे पूर्ण पुस्तक वाचून.
पण तिथले जे ग्रंथपाल होते त्यांना मात्र प्रश्न पडला की एवढी जाड पुस्तकं ती कशी काय एका दिवसात परत करतात, कदाचित ते वाचत नसावेत असं त्यांनी सांगितलं. एवढा मोठा खंड वाचून होणं शक्य नाही आणि हे घडू शकत नाही. काही लोकांना ग्रंथालयातून जाडी पुस्तकं न्यायची आणि ती न वाचता परत करायची अशी सवय असते. थोडं चाळायचं आणि वाचल्यासारखं दाखवायचं, तसंच बहुतेक हा साधू करत असेल. बघा, त्या ग्रंथपालाने काय सांगितलं की लोकांना सवय आहे की काय करतात तर जाड पुस्तकं न्यायची, ती वाचायची नाहीत, नुसती चाळायची आणि वाचल्यासारखं लोकांना दाखवायचं आणि परत पाठवून द्यायची किंवा देऊन टाकायची. बहुतेक हा साधू देखील असंच काहीतरी करत असावा असं या ग्रंथपालाने स्वामी विवेकानंदांच्या शिष्यांना सांगितलं. शिष्यांनी हे सगळं स्वामीजींना सांगितलं. आता ग्रंथपालाने जे सांगितले ते सगळं शिष्यांनी काय केलं, स्वामीजींना सांगितलं. चौथ्या दिवशी चौथा खंड घेण्यासाठी स्वामीजी स्वतः गेले. आता त्या ग्रंथपालाने असं सांगितलं आणि म्हणून आज पुस्तक घ्यायला कोण गेलंय, स्वतः स्वामी विवेकानंदजी गेलेले आहेत. त्यांनी तो ग्रंथपालाकडे मागितला आणि त्याला सांगितले, पहिले 3 खंड माझे पूर्ण वाचून झालेले आहेत, तुम्हाला शंका असेल तर त्यातले तुम्ही काही पण विचारू शकता. ग्रंथपालाकडे स्वामीजी गेलेले आहेत, चौथा खंड मागितलेला आहे आणि पुस्तक मागितल्यानंतर त्यांनी ग्रंथपालाला काय सांगितलंय की मागचे जे 3 खंड मी नेलेले आहेत, मागवलेले होते, ते मी पूर्ण वाचलेले आहेत. तुम्हाला काही शंका असेल तर त्या पुस्तकांमधलं तुम्ही काहीही विचारू मला शकता. आता स्वामीजींनीच आव्हान दिल्यामुळे ग्रंथपालाने विचार केला की हे जाणून घेऊया की ती किती प्रामाणिक आहे. ग्रंथपालाने स्वामीजींना त्या 3 खंडातले उभे आडवे प्रश्न विचारले. तो जे प्रश्न विचारायचा त्याचे उत्तर ज्या पानावर असायचे ते अर्धे पाऊण पान स्वामीजी कंठस्थ सांगायचे. कंठस्थ म्हणजे तोंडपाठ. हे पाहून त्या ग्रंथपालाने सांगितले, हे मानवी कक्षेच्या बाहेरचे काम आहे. आता स्वामी विवेकानंदांनी ग्रंथपालाला सांगितले की तुम्ही त्या 3 पुस्तकामधलं काहीही विचारा. आता स्वामीजींनी आव्हान दिलं आणि म्हणून ग्रंथपालाने विचार केला की चला ना जाणून घेऊया की हा व्यक्ती किती प्रामाणिक आहे. आणि म्हणून त्या 3 खंडातले अगदी उभे आडवे कुठल्याही पानावरचा कुठलाही प्रश्न त्या ग्रंथपालाने स्वामीजींना विचारला. तो जे प्रश्न विचारायचा अगदी त्याचं उत्तर ते ज्या पानावर आहे त्या पानावरचं अर्ध पाऊण पान अगदी तोंडपाठ असल्यासारखं स्वामीजी त्याला उत्तर द्यायचे. हे पाहून ग्रंथपालाने सांगितलं की हे कसं आहे, एखादा मानवी व्यक्ती हे करू शकत नाही, ते मानवी कक्षेच्या बाहेरचं काम आहे. पुढचं आता बघूया. खेत्रीच्या महाराजांनी एकदा स्वामीजींना विचारले, स्वामीजी एवढं लक्षात ठेवणं तुम्हाला कसं शक्य होतं, बघा एवढी जाड पुस्तकं आहेत, लोकांना पडणारे प्रश्न. तसं खेत्रीच्या महाराजांना हा प्रश्न पडला होता की स्वामी विवेकानंदजी एवढी जाड पुस्तकं कशी काय लक्षात ठेवतात, आणि म्हणून त्यांना प्रश्न केलाय. स्वामीजींनी खेत्रीच्या महाराजांना दिलेले उत्तर फार तर्कशुद्ध आहे, तर्कसंगत आहे. स्वामीजींनी सांगितलं, मी माझं मन कुठेही एकाग्र करू शकतो. बघा काय उत्तर दिलं की माझी पुस्तकं कशी पाठ होतात, मी जे वाचतो ते अगदी मनपूर्वक मन एकाग्र करून वाचतो. तसेच माझा तासनतास ध्यानाचा अभ्यास असल्यामुळे मी जे वाचतो त्यावर मन केंद्रित झाल्यामुळे माझ्या ते लक्षात राहतं की मला सवय आहे ध्यानस्थ बसायची, एकाग्र मन करून बसायची, आणि म्हणून कदाचित मी जे वाचतो त्यावर माझं मन केंद्रित झालेलं असतं आणि म्हणून कदाचित हे माझ्या लक्षात राहतं, पाठ होऊन जाते. पुढे स्वामीजी म्हणाले, असं बघा राजेसाहेब, आपण मुलांना अक्षरे शिकवतो, शब्द शिकवतो आणि त्यानंतर वाक्य शिकवतो. आपण वाक्यापाशी थांबतो. वाक्य बोलता येणे, वाक्य वाचता येणे, वाक्य लिहिता येणे आपल्या शिक्षणाची शेवटची पायरी आहे. त्यापुढे जाऊन जर प्रयत्न केला तर आपल्या मनाची, बुद्धीची आणि नेत्रेंद्रियाची शक्ती आणखी विकसित करू शकतो. तर आपल्याला एकदम परिच्छेद वाचता येईल. मी ग्रंथाचे परिच्छेदच्या परिच्छेद एका दृष्टिक्षेपात वाचतो. काही ग्रंथांची पानेच्या पाने मी वाचू शकतो. की या ठिकाणी खेत्रीच्या महाराजांकडे स्वामींनी आपल्या अद्भुत स्मरणशक्तीचं स्पष्टीकरण दिलेलं आहे की स्वामीजी तासनतास ध्यानधारणा करतात. ध्यानधारणा केल्यामुळे त्यांचं मन एकाग्र झालेलं आहे.
एकाग्रतेमुळे काय झालेलं आहे, समोरील जो काही मजकूर आहे तो सहज आणि अत्यंत वेगाने त्यांचं आकलन होतं, ते कायम स्मरणात राहतं. स्वामीजी एका दृष्टिक्षेपात एक अखंड परिच्छेद सहज वाचून काढतात. काही वेळा ते एका दृष्टिक्षेपात पुस्तकाचं संपूर्ण पान वाचून काढतात. स्वामी विवेकानंद कन्याकुमारीला आले तेव्हा त्यांनी कन्याकुमारीचं दर्शन घेतलं. मनाला अतिशय आनंद झाला आणि दर्शन घेऊन ते बाहेर आले. समुद्राच्या काठी उभे राहिले. सगळीकडे अनंत अनंत असा 3 दिशेला सागर पसरलेला. एकदम स्वामींचे लक्ष गेले की मध्यभागी 1-1.5 फरलांग अंतरावर 2 शिलाखंड आहेत आणि ते पाण्याच्या भरपूर वर आहेत. तिथे आपण गेलो तर बघा, स्वामी विवेकानंद कन्याकुमारीला पोहोचलेले आहेत. भारताच्या दक्षिणेच्या टोकाला ते गेलेले आहेत. त्या ठिकाणी कन्याकुमारीचं त्यांनी दर्शन घेतलेलं आहे. त्यांना खूप आनंद झालेला आहे आणि दर्शन घेऊन ते बाहेर आलेले आहेत. समुद्राच्या काठावर ते उभे आहेत आणि सगळीकडे अनंत अनंत म्हणजेच ज्याला अंत नाही असा अनंत अशा 3 दिशेला पसरलेला सागर. की जेव्हा आपण कन्याकुमारीला जातो आपल्याला 3 सागरांचं दर्शन होतं. एक हिंदी महासागर जो दक्षिणेला आहे, दुसरा पूर्वेला असणारा बंगालचा उपसागर आणि तिसरा आपल्या पश्चिमेला असणारा अरबी सागर. या तिघांचंही दर्शन या ठिकाणी होतं आपल्याला. आणि असा अथांग पसरलेला सागर, या सागरामध्ये एकदम स्वामींचं लक्ष जातं की मध्यभागी 1-1.5 फरलांग अंतरावर 2 शिलाखंड, शिला म्हणजे दगड, मोठे मोठे दगड आहेत जे पाण्याच्या मध्यभागी आहेत आणि दुरून ते दिसत आहेत. ते पाण्याच्या भरपूर वर आहेत आणि दगड कसे आहेत, अतिशय मोठे आहेत आणि समुद्राच्या पाण्याच्या वर ते आलेले आहेत. आपण तिथे गेलो तर सहज त्यांच्या मनामध्ये आलं की त्या दगडाजवळ आपण सुद्धा जायला हवं. त्यांनी तिथे असणाऱ्या त्या नावाड्यांना विचारलं की त्या समुद्राजवळ असणारे जे नावाडी आहेत त्यांना विचारलं. काय विचारलं, ते काय आहे? नावाडी म्हणाले, त्याला श्रीपादशिला म्हणतात. काय म्हणतात त्याला? श्रीपादशिला असं त्याचं नाव आहे. स्वामी विवेकानंदांच्या मनात आले की आपली भारतात यात्रा आता संपत आहे. आपल्या देशात आपण देशाच्या टोकापर्यंत आलेलो आहोत. पण जिथे आपण उभे आहोत ते देशाचं टोक नाही, तो शिलाखंड हे देशाचं टोक आहे. बघा, स्वामी विवेकानंद संपूर्ण भारतभर प्रवास करून आता ते या प्रवासाचा शेवट कन्याकुमारीमध्ये त्यांनी केलेला आहे. कन्याकुमारीमध्ये असणारं कन्याकुमारी मंदिराचं देवीचं दर्शन त्यांनी घेतलेलं आहे. पण जेव्हा त्यांचं लक्ष त्या शिलाखंडाकडे गेलं, त्या मोठमोठ्या समुद्रामध्ये असणाऱ्या या दगडावर त्यांचं गेलं, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपण देशाच्या टोकापर्यंत आलेलो आहोत. पण आपण जिथे उभे आहोत ते देशाचं टोक नाहीये, तर तो शिलाखंड आहे, तो जो दगड आहे तो काय आहे, आपल्या देशाचं टोक आहे. त्या शिलाखंडावर आपण जावं की तो जो दगड आहे त्या ठिकाणी आपण जायचं आहे. कन्याकुमारीच्या चरणी भारत यात्रा समर्पित करावी या भावनेने स्वामी विवेकानंदांनी एका नावाड्याला सांगितले, बाबा रे, मला तू त्या शिलाखंडावर सोड. नावाड्याने सांगितलं, तुम्हाला 5 पैसे मला द्यावे लागतील. की आता स्वामीजींची इच्छा झालेली आहे की आपण इथपर्यंत आलोत, भारताच्या टोकापर्यंत जायचं, म्हणजे शिलाखंडापर्यंत जायचं आणि त्या ठिकाणी ध्यानधारणा करायची ही त्यांची इच्छा होती. आणि म्हणून त्यांनी एका नावाड्याला विचारलं, बाबा मला त्या शिलाखंडावर ते जे मोठे दगड आहेत त्या दगडावर मला सोड. नावाड्याने किती पैसे मागितले? 5 पैसे. बघा, तो काळ होता आणि त्या काळामध्ये त्या 5 पैशाला देखील भरपूर किंमत होती. स्वामीजी म्हणाले, माझ्याकडे पैसे काहीच नाही. कारण स्वामीजी कोण होते? एक साधू होते, त्यांच्याजवळ पैसे नव्हते. मी निष्कांचन म्हणजेच अत्यंत गरीब. बघा, निष्कांचन म्हणजे काय आहे? अत्यंत गरीब. मी निष्कांचन संन्यासी आहे. नावाडी म्हणाले, ते तुमचे तुम्ही बघा, आम्ही पैसे घेतल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही. स्वामी विवेकानंदाने एकदम त्या सागरामध्ये उडी मारली. आता नावाड्याने सांगितलं की आम्ही पैसे घेतल्याशिवाय तुम्हाला त्या दगडापर्यंत पोहोचवू शकत नाही. स्वामीजींकडे पैसे नव्हते. मग स्वामीजींनी काय केलं? एकदम त्या समुद्रामध्ये उडी मारली. कल्पना करा,
फरलांग 1.5 फरलांग अंतर पोहत जायचं होतं. त्यात स्वामीजींना आणखीन एक धोका माहीत नव्हता. कन्याकुमारीच्या त्या समुद्रामध्ये शार्क मासे आहेत आणि त्या शार्क माशाचा जबडा इतका जबरदस्त असतो की त्यातले दात हत्तीच्या सुळ्यासारखे असतात. एखादा मनुष्य जर जबड्यात सापडला तर ते त्याला काकडीसारखे तोडून तोडून खाऊन टाकतात. इथे स्वामी विवेकानंदांना माहित नाहीये की समुद्रामध्ये मोठमोठे मासे आहेत, शार्क मासे आहेत, की या शार्क माशाचा जबडा, त्याचं तोंडच इतकं मोठं असतं की त्याचे दात हत्तीची सुळं आपलं पांढरे दात तुम्ही बाहेरचे जे असतात ते तुम्ही बघितलेले आहेत, तर त्या सुळ्या एवढे त्यांचे मोठे मोठे दात असतात. आणि या दातामध्ये, या जबड्यामध्ये समजा एखादा मनुष्य अडकला तर अगदी आपण काकडी कशी कचक कचक खातो तोडून तोडून, तसं हे शार्क मासे माणसांना खाऊन टाकतात. आता स्वामीजींनी तर सागरामध्ये उडी मारलेली आहे, पण इथला धोका मात्र त्यांना माहीत नव्हता. जेव्हा स्वामी विवेकानंदाने समुद्रात उडी मारली तेव्हा ते नावाडी घाबरून गेले. आता यांना माहित नव्हतं स्वामी विवेकानंदांना, त्यामुळे त्यांनी समुद्रामध्ये उडी मारली कारण त्यांना शिलाखंडाजवळ पोहोचायचं होतं. पण नावाड्यांना ते माहित होतं म्हणून ते घाबरले. लगेच त्या दोघा तिघांनी आपल्या नावा काढल्या आणि स्वामीजींचा पाठलाग सुरू केला. त्यांना वाटले या माणसाला वाटेत काही संकट आले तर, दम संपला तर. स्वामीजी त्या खडकावर शिलाखंडावर पोचले. त्या नावाड्यांच्या लक्षात आले की हा संन्यासी सामान्य मनुष्य नाही, हा कोणीतरी अद्वितीय शक्तिशाली मनुष्य आहे. की या ठिकाणी नावाडींनी स्वामीजींचा पाठलाग सुरू केला. स्वामीजी पोहत पोहत चाललेले आहे. नावाडी घाबरले आणि त्यांनी आपल्या दोघा तिघांनी नावा काढल्या आणि स्वामीजींचा पाठलाग करू लागले. त्यांना वाटलं की स्वामीजींना शार्क माशांनी म्हणजे त्यांना पकडलं तर, त्यांच्यावर काही संकट आलं तर, किंवा पोहताना त्यांचा दम संपला तर. पण स्वामीजींना तर त्या दगडावर पोचायचं होतं, त्या कातळावर पोचायचं होतं, म्हणून ते पोहत पोहत जात होते. तेव्हा नावाड्यांच्या लक्षात आलं की हा संन्यासी मनुष्य कसा आहे, कोणी सामान्य माणूस नाहीये, अतिशय अद्वितीय शक्तिशाली असा हा मनुष्य आहे. स्वामीजी त्यांना म्हणाले, मी आता 2-3 दिवस इथेच राहणार आहे. तेव्हा ते नावाडी आणखीन थक्क झाले. स्वामीजी 3 दिवस तिथे राहिले. रात्री एकटे, सोबतीला कोणी नाही. 3 दिवस नुसते थांबले नाहीत, ते ध्यानस्थ बसले. त्यांना काहीतरी खायला द्यावे म्हणून अनेकदा हे नावाडी लोक यायचे आणि त्यांच्यासाठी काही खाण्याचं आणायचे. त्यांना हाका मारायचे, पण त्यांच्या लक्षात आले की स्वामीजी भाव समाधीमध्येच आहेत, त्यांना काही ऐकू जात नाही. त्या नावाड्यांना किती वाईट वाटले असेल की आपण 5 पैशासाठी या माणसाला नाही म्हटले म्हणून. पण त्यामुळेच स्वामीजींचं अंतस्थ अग्नी प्रदीप्त झाला. स्वामीजी म्हणतात, जितका विरोध असेल जितकी प्रतिकूलता असेल तितका माणसातला अंतस्थ अग्नी प्रदीप्त होत असतो. अनुकूलतेमुळे माणसातले फूल कोमेजून जाते. त्याला जरा संघर्ष करता आला पाहिजे, थोडी संकटे असली पाहिजेत, थोडा विरोध असला पाहिजे, म्हणजे माणसातली अंतस्थ चेतना फुलते. त्या नावाड्यांना सांगितलं की मी 2-3 दिवस इथेच राहणार आहे. ते ऐकून नावाडी थक्क झाली, आश्चर्यचकित झाली. स्वामीजी त्या ठिकाणी 3 दिवस राहिले, 3 रात्र राहिले. सोबतीला कोणीही नव्हतं. त्यांना काहीतरी खायला द्यावं म्हणून हे नावाडी 3 दिवस त्यांच्याकडे आले. त्यांना हाका मारल्या, पण त्यांच्या लक्षात आलं की स्वामीजी भावसमाधीमध्येच आहेत. भावसमाधी म्हणजेच मनातले उच्च उदात्त भाव, निष्ठा यात पूर्णपणे विरघळून जाणं. त्यांना स्वामीजींना काहीच ऐकू जात नव्हतं. नावाड्यांना खूप वाईट वाटलं की 5 पैशासाठी आपण काय केलं, या माणसाला नाही म्हटलं. कदाचित नावाड्यांनी नाही म्हटलं म्हणूनच स्वामीजींचा अंतस्थ अग्नी म्हणजेच मनातली खळखळ ती जागृत झाली. स्वामीजी म्हणतात की तुम्हाला एखाद्या गोष्टीसाठी विरोध असेल किंवा प्रतिकूल परिस्थिती असेल तर आपल्यातला अंतस्थ अग्नी, मनातली जी खळखळ आहे ती जागृत होत असते. समजा तुम्हाला अनुकूलता मिळाली, एखादी गोष्ट करा म्हणून सहज मिळाली, तर काय होतं, त्या गोष्टीला कोणत्याच प्रकारचं संघर्ष राहत नाही किंवा ते
ती जी गोष्ट आहे ती गोष्ट करण्यात कुठलीच नाविन्य पण आपल्यामध्ये येत नाही. आणि म्हणून एखाद्या गोष्टीला थोडा विरोध असला की काय होतं, आपल्या मनातली खळखळ जी आहे ती जागृत होत असते. स्वामीजी 3 दिवस 3 रात्र तिथे राहिले. 3 दिवस 3 रात्र ते फक्त भारत मातेचे चिंतन करत होते. डोळ्यासमोर त्यांना सतत दिसत होता तो आपला भारत, आपल्या भारतातील गोरगरीब जनता. स्वामी विवेकानंदांच्या लक्षात आलं की या देशातले अनेक लोक उपाशी आहेत, त्यांना जेवायला अन्न नाही. त्यांना आपण वेदांताचा काय उपदेश करत असतो? भाकरीची भ्रांत असताना वेदांत सांगणे धांदात खोटं आहे. लोकांना आधी 2 वेळ जेवायला द्या. खरा धर्म हा सूर्यासारखा सर्व प्रकाशक असतो, वसुंधरेसारखा सर्व संग्राहक असतो. ते सर्व धर्म समन्वयाचे सूत्र समस्त समाजाला स्वामीजींनी समजावून सांगितले. या खडकावर स्वामीजी 3 दिवस आणि 3 रात्र राहिले. त्यांनी भारत मातेचं चिंतन केलं. या भारतामध्ये राहणाऱ्या समाजाचं चिंतन त्यांनी केलं. डोळ्यासमोर सतत आपला भारत येत होता. त्यांच्या काय लक्षात आलं की आपल्या भारतातील जनता कशी आहे, गोर गरीब आहे. अनेक लोक उपाशी आहेत, त्यांना जेवायला अन्न नाही आणि पोटात काही नाही. आपण त्यांना वेद सांगतोय, उपदेश करतोय. भाकरीची भ्रांत असताना की जेवायला भाकरी मिळत नाहीये आणि वेदांत सांगणं हे खोटं आहे. लोकांना आधी 2 वेळचं जेवण जेवू द्या. खरा धर्म काय आहे तर सूर्यासारखा सर्व प्रकाशक. जसा सूर्य हा सगळ्यांना समान प्रकाश देतो. बघा, सूर्य समान प्रकाश देतो की नाही? अगदी गरीब असला तरी, श्रीमंत असला तरी, किंवा एखादा महालात राहणारा असो, झोपडीत राहणारा असो, किंवा पाप करणारा असो, पुण्य करणारा असो, प्रत्येकाला तो सारखा प्रकाश देतो. किंवा वसुंधरेसारखा, वसुंधरा आपली पृथ्वी, सर्व संग्राहक म्हणजेच सर्व गोष्टींचा स्वीकार करणे. सर्व संग्राहक म्हणजे काय? सर्व गोष्टींचा स्वीकार करणे, की पृथ्वी जी आहे ती प्रत्येकाचा स्वीकार करते. अगदी मातीतल्या बारीक बारीक मुंग्यांपासून म्हणा, किंवा बारीक बारीक उपद्रवी कीटकांपासून अगदी मनुष्यांपर्यंत, झाडांपासून झुडपांपासून प्रत्येकाला ती सामावून घेते. असं सर्व धर्म समन्वयाचं सूत्र, म्हणजे की सर्व धर्म समान आहेत, परस्परांना समजून घ्या, हे सूत्र स्वामीजींनी समाजाला समजावून सांगितले. ठीक आहे बाळांनो, समजलं असेल तुम्हाला पाठ? धन्यवाद.